विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. 14 जून 2026 आज आपली संयुक्त गट पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे आणि आयोगाने 2025 पासूनच सांगितल्याप्रमाणे हा पेपर सुद्धा थोडासा जे आपण जनरल अनालिसिस म्हणतो ते थोडंसं डिफिकल्ट लेवलला आहे असं आपण त्याला वर्णन करू शकतो. बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते की सर पेपर कसा होता या संदर्भानं थोडंसं अनालिसिस सांगा. तर पेपर हा मीडियम टू डिफिकल्ट आणि त्यातल्या त्या डिफिकल्ट लेवलला ट्रेंडिंग होणारा होता हे सत्य आहे. म्हणजे पेपर अवघडच्या कॅटेगरीमध्ये जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट कमी झालेले आहेत तर पहिला एक तर लेंदी होता आणि प्लस टफ प्रश्नांची संख्या पण थोडीशी जास्त होती. त्यामुळे अटेम्प्ट कमी झाला असेल तर घाबरून जायचं कारण नाही. त्याच्यामध्ये ॲक्युरेसी किती मेंटेन केलेली आहे हे आपल्याला इथं डिफाईन करता येतं. सब्जेक्ट वाईज बघायचं झालं तर मागच्या वर्षीपर्यंत आयोग मॅथ्स आणि रिजनिंग सुरुवातीला टाकायचं, यावर्षी त्यांनी शेवटीला टाकलं. त्यामुळे जे विद्यार्थी मॅथ्स आणि रिजनिंग पर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचं एकतर कौतुक आहे आणि त्यात तुम्ही सोडवले किती हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो. त्यामुळे लेंदी पेपर असल्यामुळे मॅथ्स आणि रिजनिंग सोडवायला पोरांना पुरेसा वेळ भेटलेला नाही. त्यात पण रिजनिंगच्या प्रश्नांची संख्या थोडीशी कमी दिसली आणि मॅथ्सच्या प्रश्नांची संख्या थोडीशी जास्त असते. त्यामुळे पोरांना अजून तिथे एक प्रॉब्लेम आला. त्यामुळे जनरल ॲव्हरेज जे आपण मॅथ्स आणि रिजनिंगचं बघतो ते थोडंसं यावेळेला मार्कांच्या बाबतीत थोडं कमी राहू शकतं. इतिहास विषय सुरुवातीला इतिहास विषय घेतला आपण तर तो बऱ्यापैकीच मध्यम ते अवघड या कॅटेगरीमध्ये नेहमी जातो. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना मॅक्सिमम मार्क्स यामध्ये मिळू शकतात. जॉग्राफी आपला विचार करायचा झाला, आपला हक्काचा विषय होता. मी मग 2023-24च्या अनालिसिस व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की हा अवघड आला 2025 सारखा तर 7 प्रश्न सोपे वाटू शकतात, 3 प्रश्न थोडेसे हायर लेवलला जाऊ शकतात. बरोबर आहे ना. तर आता पण 3 प्रश्न असे झाले तुमचे. त्यातला पहिला प्रश्न होता तो म्हणजे तुमची शोक नावाची नदी होती त्याची हिम नदी कोणती असा विचारलेला होता. राज्यसेवेला असे प्रश्न यायचे आधी त्यातला एक प्रश्न विचारला होता तो एक थोडा डिफिकल्ट लेवलला जाईल. तलावांचा प्रश्न विचारला होता तर वरीलपैकी सर्व उत्तर नव्हतं त्याचं आणि त्यामुळे तुम्ही काय लिहिलंय ते ऑप्शनवरनं तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येत होतं. त्यानंतर भूगोलामध्येच एक प्रश्न विचारला होता की बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंब्याच्या रत्ना आणि सिंधू व्हरायटी आहेत, ज्याला तिथे अनालिसिस आणि अप्रोच लागले की बाबा रत्ना आणि सिंधू जुड्या व्हरायटी असतील तर ते उत्तर बरोबर येऊ शकतो. अदरवाईज तो अवघड आहे. त्यामुळे भूगोलामध्ये 6 ते 7 सोपे आणि बाकीचे अवघड असं तुम्हाला करता येतं. सायन्सचा विचार केला तर सायन्स एकतर आपल्या मनाने ठरवले की सायन्स अवघडच येतो त्यामुळे ती मेंटॅलिटी तिथं कामाला येते. आणि पुन्हा मॅथ्स आणि रिजनिंगच्या आधी विचारले पेपर उरकायची काय आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा थोडं मीडियम टू टफ लेवललाच गेलेलं दिसतं. इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी थोडंसं बऱ्यापैकी पोरांना वाटलं तर ही पॉलिटीमधले सगळेच्या सगळे प्रश्न सुटणारे नव्हते. बरोबर ना. ग्रामपंचायतीचा आणि आकडा किती होता असा एक प्रश्न थोडासा विचारलेला होता तर तो डिफिकल्ट लेवलला जाऊ शकतो. पण बाकी तुम्हाला तिथं 12-13 मार्कांपर्यंत येऊ शकते. इकॉनॉमिक्स व्यवस्थित वाचलं बारकाईनं तर ते सोपं जाण्याची शक्यता इथं जास्त होती तर ती गोष्ट इथं झालेली आहे. तर अशा पद्धतीने एक साधारणतः जनरल अनालिसिस होतं. 95, 98, 99 इथपर्यंत अटेम्प्ट गेले असतील तर कौतुकच आहे. पण इतके अटेम्प्ट जाण्यासारखा हा पेपर नव्हता. 90 पर्यंत अटेम्प्ट गेला असेल तर तुमचं कौतुक आहे. त्यातही ॲक्युरेसी किती मेंटेन करताय हे गरजेचं आहे. त्यामुळे आता पेपर झालेला आहे याच्यावरती फारशी चर्चा करत बसू नका. आयोगाची ऑफिशियल की येईपर्यंत आपण वाट बघूयात. त्यानंतर एक प्रयत्न करतो मी भूगोल आणि चालू घडामोडी